नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ईजी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना सगळ्यात पहिले तर खूप धन्यवाद की खूप भरभरून प्रतिसाद ईजी न्यूजला देत आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये जवळजवळ 2-2.5 हजार सबस्क्रायबर वाढले. आता आम्ही 86,000 पर्यंत आलेलो आहोत. आणि पुन्हा ईजी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना नम्र विनंती की आपण प्रत्येकजण किमान 2 सबस्क्रायबर आम्हाला मिळवून द्या. प्रत्येक जणांनी किमान 2 जणांना सबस्क्राईब करायला सांगा ईजी न्यूजला. ईजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त त्याची लिंक लोकांपर्यंत शेअर करा आणि ज्यांच्याशी लिंक शेअर कराल त्यांना सबस्क्राईब करण्याचा आग्रह नक्की करा. कारण आपला हा सपोर्ट जर असला तरच हे ईजी न्यूज चालवणं, सत्य सांगणं लोकांना हे आर्थिकदृष्ट्या नुकसानीचं होणार नाही. आज गेलं वर्ष दीड वर्ष प्रचंड नुकसान सोसून सुद्धा आम्ही लोकांपर्यंत सत्य आणण्याचा प्रयत्न, सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याला आपण सहकार्य करा, जास्तीत जास्त सबस्क्रायबर देऊन. आज 2 शासन निर्णयांवरती आपण बोलणार आहोत. एक केंद्र सरकारचा शासन निर्णय आहे आणि एक राज्य सरकारचा शासन निर्णय आहे महाराष्ट्रातला. मला एक पुराणातली गोष्ट आठवते की भस्मासूर नावाचा एक राक्षस होता आणि भस्मासुराला असा एक वर मिळाला होता की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचं भस्म होऊन जाईल. आणि त्यामुळे तो इतका उन्मत्त झाला की तो अनेकांना भस्म करत सुटला. आणि एक वेळ अशी आली की विष्णूला मोहिनीचं रूप अवतार धारण करायला लागला आणि मोहिनीच्या रूपामध्ये विष्णू म्हणजे ज्यावेळेला भस्मासुरासमोर ते आले त्यावेळेला भस्मासुरांनी स्वतःच्याच डोक्यावरती हात ठेवून घेतला आणि त्याचा भस्म झाला. आज मला हे जे 2 शासन निर्णय आहेत त्यावरून मला असं वाटतंय की या सत्ताधारी भारतीय जनता पक्षांनी च्या भस्मासुरांनी आता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला सुरुवात केलेली आहे. आत्ता काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारतर्फे, गृह खात्यातर्फे असा एक अध्यादेश काढला गेला की 25 जून 1975ला या देशामध्ये आणीबाणी लागू केलेली होती. त्यामुळे 25 जून हा दिवस हा संविधान हत्या दिवस म्हणून यापुढे मानवला जाईल. आता पहिली गोष्ट अशी आहे थोडीशी मानसशास्त्राच्या दृष्टीने की 25 जूनला या देशामध्ये आणीबाणी आणली तर पहिल्यांदा तर ती आणीबाणी ज्यावेळेला आणली 25 जून 1975ला ती संविधानातल्या प्रोव्हिजननुसार आणली. संविधानामधल्या तरतुदीनुसार या देशामध्ये आणीबाणी लागू केली गेली होती. ती का लागू केली गेली होती, त्यावेळची काय परिस्थिती होती यावरती एक विशेष स्वतंत्र एपिसोड करता येऊ शकेल जो नक्की आम्ही करू. पण ही आणीबाणी आणली आणि या आणीबाणीला जर का संविधानाची हत्या म्हणून समजायचं असेल किंवा संविधान मारण्याचा प्रयत्न केला असं म्हणायचं असेल तर पहिली गोष्ट तर अशी येते की त्यानंतरही त्याही काळामध्ये संविधानाप्रमाणेच काम चाललेलं होतं सरकारचं. आणीबाणीच्या काळात सुद्धा संविधानाच्या तरतुदीप्रमाणे आणीबाणी होती आणि संविधानातल्या तरतुदीप्रमाणे आणीबाणी असताना कुठले कुठले अधिकार दिले जाऊ शकतात, कुठले नाही दिले जाऊ शकत, अशा पद्धतीनेच त्या आणीबाणीची अंमलबजावणी केली जात होती. त्यानंतर आलेली सगळी सरकारं म्हणजे 1978 पासून जे मार्च 77ला जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हापासून आज तागायत गेल्या 10 वर्षापूर्वीपर्यंत संविधानातल्या तरतुदींप्रमाणेच देश चाललेला होता. मग हत्या जर झाली तर उरतं काय? कुठलीही गोष्टीची हत्या झाल्यानंतर ती उरतच नाही. इथं संविधान उरलंय ना, संविधान शिल्लक आहे, पूर्णपणे शिल्लक आहे. आणीबाणी लागू करण्याच्या तरतुदी सुद्धा नंतर जनता सरकारने काढून टाकल्या. त्यामुळे आता तर ते आणीबाणी कोणत्याही परिस्थितीत संविधानातल्या तरतुदीप्रमाणे आणताच येणार नाही अशी खरं काळ असताना या दिवसाला मग फार तर संविधान रक्षणाचा दिवस म्हणायचं होतं, संविधान हत्या दिन असं कसं म्हटलं जातं? याचं कारण मानसशास्त्रीय दृष्ट्या असं आहे की हत्यारे जे असतात ना ते हत्या दिवस त्यांच्या लक्षात राहतो. त्यामुळे हत्यारांच्या मानसिकतेमधून याकडे बघितलं गेलंय. आणि गेली 10 वर्ष या देशातलं सरकार रोज किंवा सत्ताधारी पक्ष रोज कधी ना कधी कुठे ना कुठे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये संविधानाची हत्या करतोय. हे हत्येचं दशक आहे, संविधानाच्या हत्येचं दशक आहे. पण हा जो एक ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी, मी कायम हे म्हणत असतो
की उन्मत्तपणा हा जो आलेला आहे हा न्यूनगंडामधून आलेला उर्मटपणा आहे. आणि न्यूनगंड हा की या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये या भारतीय जनता पक्ष आणि RSSचं योगदान नव्हतं. या देशाच्या निर्मितीमध्ये या RSSचं योगदान नव्हतं, भाजपचं योगदान नव्हतं, जनसंघाचं योगदान नव्हतं, देशाच्या उभारणीमध्ये नव्हतं. आणि त्यानंतर आणीबाणीमध्ये सुद्धा या RSSचं योगदान नव्हतं, आणीबाणीच्या विरोधामध्ये सुद्धा योगदान नव्हतं. हे का म्हणतोय? कारण त्यावेळेला आणीबाणी आली त्यावेळेला RSSचे जे प्रमुख होते, सरसंघचालक त्यावेळेचे बाळू देवरस, ज्यांना संघवाले बाळासाहेब देवरस म्हणतात, त्या बाळू देवरसांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे हिंदू संघटन और सत्तावादी राजनीती. या हिंदू संघटन आणि सत्तावादी राजनीती या बाळू देवरसांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतः आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना लिहिलेल्या पत्र छापलेली आहेत. त्यांनी स्वतः ही लिहिलेली आहेत. त्यातली एक म्हणजे जून महिन्यामध्ये आणीबाणी आली, ताबडतोब जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी पत्र लिहिलं इंदिरा गांधींना. नंतर पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यामध्ये लिहिलं. या व्यतिरिक्त त्यांनी आचार्य विनोबा भावेंना पत्र लिहिली. त्यांनी शंकरराव चव्हाणांना पत्र लिहिली. शंकरराव चव्हाणांना दिलेल्या पत्रात त्यांनी आग्रह धरला की कृपया इंदिरा गांधींच्या मनामधले RSS बद्दलचे गैरसमज दूर करा. संघावरती पहिल्यांदा बंदी आणली होती महात्मा गांधींच्या खुनानंतर. महात्मा गांधींच्या खुनानंतर संघावर पहिल्यांदा बंदी आणली. संघाची घटनाच नव्हती, ती घटना त्यांना लिहायला लावली. त्या घटनेत त्यांनी सांगितलं की संघ ही सांस्कृतिक संघटना असेल, राजकीय गोष्टींमध्ये संघ भाग घेणार नाही. आज काय करतोय? गेली 10, 15, 20 वर्षापासून आपण पाहतोय सर्रास संघ भाग घेतोय स्वतःच्या घटनेच्या विरोधात. ह्या संघ नावाची संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अख्ख्या भारतात कुठेही रजिस्टर्ड नाही आणि तरीही करोडो रुपयांच्या देणग्या वसूल करतात. प्रत्येक गुढीपाडव्याला देणग्या घेतल्या जातात, रोखीत घेतल्या जातात. यांच्या सदस्यांचं कुठलं रजिस्टर मेंटेन केलेलं नसतं. अत्यंत बेकायदेशीर पद्धतीने ही पॅरामिलिटरी संघटना चालते. आणि या संघाच्या सरसंघचालक बाळू देवरस यांनी इंदिरा गांधींना 2 वेळेला पत्र लिहिली. त्या पत्रांमध्ये त्यांनी असं स्पष्टपणे लिहिलं कि जयप्रकाश नारायण के आंदोलन के संदर्भ में संघ का नाम लिया गया है. गुजरात आंदोलन और बिहार आंदोलन जिनके संबंध में सरकार की ओर से संघ का नाम बार बार और बिना कारण जोड़ा गया. हे कोणी लिहिलंय? बाळू देवरसनी. की जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी विनाकारण संघाचा संबंध जोडला जातोय. त्याच्यानंतर त्यांनी विनंत्या आणि विनवण्या केल्या आहेत, सगळ्यांना केल्या आहेत. इंदिरा गांधींना केल्या, जयप्रकाश आपल्या आचार्य विनोबा भावेंना केल्या, शंकरराव चव्हाणांना केल्या की आमची सुटका करा तुरुंगातून. हे पत्र आत्ता नुकतंच त्यावेळेला इंटेलिजन्स ब्युरोचे जे चीफ होते, IBचे चीफ होते, TJ राजेश्वर, त्यांनी पुस्तक लिहिलंय आणि त्यात त्यांनी दिलेलं आहे की RSSनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. बाळू देवरसच्या पत्रांमध्ये स्पष्ट लिहिलंय की इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाच्या त्यावेळेच्या 20 कलमी कार्यक्रमाला देशामध्ये लागू करण्यासाठी, इफेक्टिव्हली लागू करण्यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू, पण आमची सुटका करा. वारंवार हे लिहिलंय, आमची सुटका करा. याच त्यावेळेच्या जनसंघाचे मोठे नेते असलेले अटल बिहारी वाजपेयी यांना बंगलोरमध्ये अटक झाली आणि बंगलोरमध्ये अटक झाल्यानंतर काही दिवसात अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा त्यांना हलवलं गेलं हॉस्पिटलमध्ये बंगलोरमधल्या. नंतर दिल्लीच्या एम्समध्ये त्यांना हलवलं. प्रकृती खराब असल्याच्या कारणावरती अटल बिहारी वाजपेयी मार्च 76 सालपर्यंत घरी होते, पॅरोलवरती, घरी. आणीबाणीला विरोध केला नव्हता. आणि सुब्रमण्यम स्वामी जे या जनसंघाचे फार लाडके आहेत, जनसंघानी RSSनी सुब्रमण्यम स्वामींना राज्यसभेत पाठवलं होतं खासदार म्हणून पहिल्यांदा. आणि राज्यसभेमध्ये खासदार होते आणि आणीबाणीमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला ते फरार झाले.
त्या सुब्रमण्यम स्वामींनी लिहिलेलं आहे. त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यांच्या बहिणीनी, जिचं नाव कुपर आहे, तिने पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात तिने दिलंय बाळासाहेब देवरसांनी कशी माफी मागितली, अटल बिहारी वाजपेयी यांनी कशी माफी मागितली इंदिरा गांधींची. माफी वीर म्हणतो हे उगाच नाही. अटल बिहारी वाजपेयींनी पहिल्यांदा 42 साली इंग्रजांची माफी मागितली. चले जाव आंदोलनाच्या वेळेला अटक ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी गर्दीत उभा होतो, मोर्चा बघत होतो, मी मोर्चात सहभाग घेतलेला नव्हता, माझी सुटका करावी आणि गर्दीमध्ये उभं राहणं हा सुद्धा गुन्हा असेल तर मी माफी मागतो. तेच बाळू देवरसनी माफी मागितली. तशीच आज अटल बिहारी वाजपेयींनी माफी मागितली, नाना देशमुखांनी माफी मागितली, दत्तोपंत ठेंगडींनी माफी मागितली. हे सर्व त्यांनी लिहिलेलं आहे. आणि माफ्या मागून आज स्वतःला आणीबाणीच्या विरोधामध्ये आम्ही लढलो असं हिरो म्हणवता, स्वतःला पेन्शन देण्याचा प्रयत्न करता. आणि त्या दिवसाला तुम्ही आता हत्या दिन म्हणणार. एक लक्षात ठेवलं पाहिजे, भस्मासुरांनी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवलाय. जितकं असं करायला जाल तितके तुमच्या विरोधातले पुरावे समोर आणू. हे पुस्तकच आहे बाळू देवरसनी लिहिलेलं. हिंदू संघटनावर सत्तावादी राजनीती, बाळू देवरसचं पुस्तक आहे. आणि त्यात स्वतःच ही पत्र छापली आहेत. शंकरराव चव्हाणांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर बाळू देवरसनी त्यांना पाठवलेलं पत्र विधानसभेच्या पटलावर ठेवलं. ते आजही महाराष्ट्र विधानसभेच्या रेकॉर्डवरती आहे की कशी बाळू देवरसनी माफी मागितली आणि कसा आग्रह धरला होता की इंदिरा गांधींना कृपया करून समजावा आणि आमची अटकेतून सुटका करा, तुरुंगातून. इतके पुरावे आहेत. त्यामुळे हे असले फालतू प्रकार करणं बंद केलं पाहिजे. गेली 10 वर्ष संविधानाची हत्या होती आहे. एक राज्य, मणिपूर सारखं राज्य 14 महिने झाले जळत आहे. शेकडो महिलांवर बलात्कार झाले, महिलांना नग्न रस्त्यावरून हिंडवलं गेलं. या नरेंद्र मोदीच्या तोंडातून एक शब्द आला नाही त्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणारा. 1 सेकंद सुद्धा ते गेले नाहीत मणिपूरला. आणि हो, या एपिसोडमध्ये मी पुन्हा बोलतो, इटलीला G7च्या मीटिंगला निमंत्रण नसताना नरेंद्र मोदी तिथं गेले. G7चा सदस्यच नाही भारत, G7 कंट्रीजचा, G7 ग्रुपचा, त्याचा सदस्य नसताना हे तिथं गेले. एक सेल्फी काढली इटलीच्या पंतप्रधानांबरोबर आणि जॉन पोप पोलला मिठ्या मारतानाचा एक फोटो काढला. आणि मणिपूरमध्ये शेकड्यांनी 350 पेक्षा जास्त चर्चेस जाळली गेली. 60,000 पेक्षा जास्त ख्रिश्चन आदिवासी हे निर्वासित झाले, त्यांची घरदारच जाळून टाकली गेली. त्याबद्दल याला काळजी नाही आहे, त्याबद्दल हा बोलणार नाही. त्यामुळे हे असले हत्या दिन वगैरे मनवाल तर याच्यापेक्षा मोठं प्रत्युत्तर लोकांकडून तुम्हाला येईल, हे लक्षात ठेवा. खोट्या शहादत मिरवण्याचा प्रयत्न करू नका. काहीही केलेलं नाहीये आणीबाणीच्या विरोधात संघाने. 2-2 महिन्यात स्वयंसेवक माफ्या मागून बाहेर पडलेले आहेत. अपॉलॉजीजचा ढिगारा आहे आर्काइव्हमध्ये, तो सगळा ढिगारा बाहेर येईल या निमित्ताने. दुसरा महत्वाचा विषय, महाराष्ट्र शासनाने काल रविवारी सुट्टीच्या दिवशी हे जे अधिकारी काढतायत ना हे आदेश शासनाचे, त्यांना खरं तर सस्पेंड करून टाकलं पाहिजे. यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना हा आदेश काढलाय आणि काय म्हटलंय की महाराष्ट्रातल्या 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्या नागरिकांना देशभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तीर्थक्षेत्रांना यात्रा करायची असेल, त्यांच्या यात्रेचा खर्च म्हणून प्रत्येकी 30,000 रुपये महाराष्ट्र शासन देणार. आणि या महाराष्ट्र तीर्थदर्शन योजनेमध्ये भारतातली कुठली तीर्थक्षेत्र आहेत त्याची एक यादी प्रसिद्ध केली. महाराष्ट्रातली त्याच्यामध्ये कुठली तीर्थक्षेत्र असतील त्याची यादी प्रसिद्ध केली. जो 73 तीर्थक्षेत्र भारतातली आणि मग त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातली तीर्थक्षेत्र, याच्यामध्ये हिंदूंची मंदिरं आहेत, जैनांची मंदिरं आहेत, गुरुद्वारे आहेत, सिनेगॉग्स आहेत, चर्चेस आहेत, पण एकही दर्गा नाही. आणि मुळामध्ये नागरिकांना तीर्थयात्रा घडवणं हे शासनाचं काम आहे.
शासन निवडून कशासाठी देतो आपण? तीर्थयात्रा घडवण्यासाठी. 30,000 रुपये प्रत्येकी. उद्या महाराष्ट्रातल्या 1 कोटी लोकांनी जर का याच्यामध्ये अर्ज केले तर 30,000 कोटी रुपये महाराष्ट्र शासन तुमच्या माझ्या टॅक्स मधले खर्च करणार कोणाला तरी तीर्थयात्रा घडवायची म्हणून. काय नादान आणि बेशरमपणा चाललेला आहे हा शासनाचा. नागरिकांचे म्हणजे महाराष्ट्रातल्या शिक्षणावरचा खर्च कमी करताय, महाराष्ट्रातल्या आरोग्यावरचा खर्च कमी करताय, सगळीकडे खाजगीकरणाचा सपाटा लावलाय आणि करदात्यांचे पैसे, करदात्यांनी भरलेला कर हा कशावरती खर्च करताय? टॅक्सपेअरवर, तीर्थयात्रांवरती. आणि त्यातही अशा पद्धतीचं धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा कार्यक्रम. काय लाजा उरलेल्या नाहीयेत का राज्यकर्त्यांना आता? का टोकं ठिकाणावर नाहीये? कुठे माझे पैसे खर्च करायचे यासाठी मी लोकप्रतिनिधी निवडून देतो. तुम्ही आणि मी आमदार ज्यासाठी निवडून देतो ते यासाठी की आपण कर भरत असलेल्या पैशाचा वापर कशासाठी केला जावा, तो या लोकांना तीर्थयात्रा घडवण्यासाठी केला जाणार. म्हणजे असं यापूर्वी असं बघत होतो की महानगरपालिकेच्या निवडणुका असतील तर नगरसेवक जवळच्या शिर्डीला घेऊन गेला आणि आणखीन कुठे त्र्यंबकेश्वरला घेऊन गेला दर्शनासाठी, हे समजत होतो. हे उमेदवार करत होते, आता शासन करणार. उमेदवार स्वतःच्या पैशांनी करत होते, शासन तुमच्या माझ्या पैशांनी करणार. हे 30,000 कोटी रुपये खर्च करणार. हे निर्लज्ज शासन झालेलं आहे. याच्यावरती जनहित याचिका झाली पाहिजे, आम्ही सुद्धा करू. या अशा पद्धतीच्या तीर्थक्षेत्र दर्शन योजनेच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये दाखल करू की माझ्या कराचा पैसा कुठे खर्च करायचा? सर्वसामान्य गोरगरिबाचं आयुष्य सुधारवण्यासाठी, मागासवर्गीयांचा पुन्हा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, यासाठी खर्च करायचा का या भोंदूगिरीसाठी करायचा? तीर्थयात्रा घडवणार. आता हे कोविड आला, कोरोना आला तर पंतप्रधान म्हणतो टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, दिवे बंद करा. काय बावळटपणा चाललेला आहे हा? कधी या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणणार आहात? त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाढवण्यासाठी म्हणून कधी पैसे खर्च करणार आहात? कधी या देशामध्ये धार्मिक सौहार्दतेसाठी पैसे खर्च करणार आहात? हे काय चाललेलं आहे? एक सरकार तिकडे हत्या दिन म्हणून जाहीर करतं, दुसरं सरकार तीर्थयात्रा घोषित करतं. काय म्हणजे यापुढे शासन या देशातल्या नागरिकांचं 10व 12वाचा खर्च देणार आहे का? 1200 ते 12व करा योजना जाहीर की 1200पासून 12व्यापर्यंतचा खर्च शासन करणार. हे काय? या पद्धतीने महाराष्ट्र चालावा? हा महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र हा? कुठेतरी तर लाजा शिल्लक ठेवा ना राज्यकर्त्यांनो. उरले 3च महिने तुम्हाला. 3 महिन्यानंतर तुमचा पाला पाचोळा करून टाकू आम्ही येणाऱ्या निवडणुकीत. पण 3 महिने तरी डोकं ठिकाणावर ठेवून करा काहीतरी. लोकांचं कल्याण व्हावं यासाठी काहीतरी करा. हे काय आहे? इथे माझ्या टॅक्सचा पैसा खर्च होणार. रस्त्यांना खड्डे असे पडलेले आहेत की नांगरून काढलाय की काय रस्ता असं वाटावं. बेछूट पद्धतीने अपघात होत आहेत. हिट अँड रनच्या केसेस पुण्यात झाली, मुंबईत झाली. यांच्याच पक्षाचे सदस्य असतात, पदाधिकारी असतात. दारू पिऊन गाड्या चालवत आहेत. ड्रग्ज या देशामध्ये विकले जात आहेत बेछूट प्रमाणामध्ये. अदानी सारख्याच्या पोर्टमध्ये हजारो टनांनी ड्रग्ज येतात. महाराष्ट्रात नाशिक सारख्या ठिकाणी, तीर्थक्षेत्र आहे ना नाशिक, इथं ड्रग्ज बनवणारी फॅक्टरी पकडली या नाशिकमध्ये. पुण्यामध्ये काय चाललेलं आहे? पुण्यामध्ये ड्रग माफिया कसा आलेला आहे ते रवींद्र धंगेकर गोर फाडून बोलतायत त्या सगळ्या बेकायदेशीर उद्योगांबद्दल. 6-7 बार बेकायदेशीर नाईट क्लब. याच्यावरती नियंत्रण नाही आणणार, या रस्त्यावरच्या अपघातांवर नियंत्रण नाही आणणार, रस्ते नाही सुधारणार. तो समृद्धी महामार्ग ज्याचा 1 किलोमीटर 100 कोटी रुपयाला बांधला, 56,000 कोटीत 560 किलोमीटर बांधले, 1 किलोमीटरला 100 कोटी रुपये खर्च केले. एक मीटर जर तुम्ही काढला तर 10 लाख रुपये. कुठे हे? आणि त्या रस्त्यांना भेगा पडतात. फ्लायओव्हरचे स्लॅब्स कोसळून पडतात. मुंबईत 2 फ्लायओव्हर तुम्ही बांधायला, म्हणजे 1 फ्लायओव्हर बांधायला घेतात 2 बाजूनी, आणि तो जिथे मिळतो तिथे लक्षात येतं की इकडून आलेला फ्लायओव्हर तिकडून आलेल्या फ्लायओव्हर पेक्षा 5 फूट उंच आहे.
बघ काय बिंडोकपणा चाललेला आहे. कधी हे शासन सुधारणार आहे? कधी या चांगल्या गोष्टींसाठी खर्च करणार आहात? तुमच्या आणि माझ्या टॅक्सचे पैसे कुठल्याही परिस्थितीत अशा तीर्थक्षेत्र दर्शन योजना बिजनावरती खर्च झाले नाही पाहिजेत. आपण नागरिक म्हणून या विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागितली पाहिजे. आम्ही मागूच, सहकार्य करा त्याच्यामध्ये. पण किमान आपापल्या परीनं जिथं जिथं सोशल मीडियावर असाल त्या प्रत्येक ठिकाणी व्यक्त व्हा. यांनी काढलेला आहे 25 जून हा संविधानाचा हत्या दिन म्हणून मनवायचा. 25 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळल्याचा दिवस आहे. दर महिन्याच्या 25 तारखेला या देशाच्या चौकात चौकामध्ये, राज्याच्या चौका चौकात मनुस्मृती जाळायची. दर महिन्याला 25 तारखेला मनुस्मृतीचं दहन करायचं. अशाच पद्धतीने आपण यांना प्रत्युत्तर देऊ शकतो. नागरिक म्हणून आपण इतकंच करू शकतो, निदान इतकं तरी करावं. ज्या ज्या माध्यमांमध्ये तुम्ही असाल, व्हॉट्सअपवर असाल, फेसबुकला असाल, ट्विटर एक्सवर मध्ये असाल, आणखीन इंस्टाग्रामला असाल, प्रत्येक ठिकाणी या मूर्खपणाच्या विरोधामध्ये बोलायला सुरुवात करा. हे असल्या तीर्थक्षेत्र योजना बिजनासाठी याचा विरोध झालाच पाहिजे. एकजुटीने याचा विरोध झाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कराचा पैसा हा फक्त या देशातल्या गरीब मागास लोकांच्याच उत्थानासाठी खर्च झाला पाहिजे. आपल्या नागरी सोयी सुविधांसाठी खर्च झाला पाहिजे. आपल्या शिक्षणासाठी, आपल्या आरोग्यासाठी हा पैसा खर्च झाला पाहिजे. आणि यासाठी आपल्यालाच भांडावं लागेल, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्या 33 कोटींपैकी कोणी खाली येऊन देणार नाही आपल्याला न्याय. आपणच तो मिळवायचा आहे आणि त्यासाठी आपणच लढायचं आहे. पुन्हा एकदा इजी न्यूजच्या सर्व दर्शकांना अतिशय नम्र विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, त्याची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना हे चॅनल इजी न्यूज सबस्क्राईब करायला सांगा. तोच तुमचा आम्हाला असलेलं समर्थन, पाठिंबा असेल. त्याच ताकदीवरती आम्ही हे सत्य सांगण्याचा कार्यक्रम सतत करत राहू, आणखीन जोमाने करत राहू. आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. धन्यवाद.